आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. हर्षवर्धनजी, आपण बघतोय काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं, काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले. आताची जर सिच्युएशन बघितली, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही खासदार आंदोलनावर ठाम आहेत, मात्र पूर्ण तुमच्या खासदारांना सगळ्या आता पोलिसांनी घेराव घातल्याचं दिसतंय. या सरकारला मूळ समस्येच्या अनुषंगाने संसदेत चर्चा करायची नाही आणि आवाज ज्या सगळ्या उठवणाऱ्या लोकांना गप्प बसवायचं, एकंदरीत अशा प्रकारची मोटस ऑपरेंडी ही भारतीय जनता पक्षाची आहे. मागच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी सांगितलं होतं की 70 वेळा नीटचा पेपर फुटलाय, आपण दिवसभर चर्चा करू, पक्षीय अभिनय बाजूला ठेवू आणि ही व्यवस्था आपल्याला फुलप्रूफ कशी करता येईल, यातली पेपर फुटी कशी थांबवता येईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. त्यावेळेस त्यांची कुचेष्टा करण्यात आली, चर्चा तर केलीच नाही, वर याची आवश्यकता नाही हा देखील हा दाखवण्या सरकारकडून दाखवला गेला. नीटची परीक्षा पेपर लीक झाल्यापासून राहुल गांधी आणि काँग्रेस ही आक्रमक आहे. जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाली, मशाल मोर्चे झाली, कॅन्डल मार्च झाल्या, धरणे आम्ही केले. एवढंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना यावर कायमस्वरूपी उपाययोजना देखील शोधण्याचा काँग्रेस प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. कोटा या ठिकाणी राहुलजींचं प्रेझेंटेशन आपण जर बघितलं, डेहराडून या ठिकाणचं जरी त्यांचं प्रेझेंटेशन बघितलं तर समस्या आणि समस्येचं समाधान या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने राहुलजी बोलले. आणि एवढंच नाही तर चोरी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, संसदेमध्ये आम्ही आवाज उठवू, या प्रकारचं देखील कटिबद्धता ही या समस्येच्या आणि युवकांच्या प्रती राहुलजींनी ही व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टाच्या जजच्या तोंडून निघालेल्या वाक्याच्या अनुषंगानं काही वेगळे फोर्स देखील हे निर्माण झाले. मात्र वेगळे जरी असले तरी त्यांचे देखील याच प्रकारचे मुद्दे आहेत. आज तरुण जो आहे याला रोजगार एका बाजूला नाही, डिग्री आहे मात्र रोजगार नाही, परीक्षा आहे मात्र पेपर लीक आहे. त्यामुळे एक नैराश्याचा आणि एक संघर्षाची भूमिका तरुणांनी स्वीकारली आहे. आणि अशा वेळेस ते आपल्या देशातले देशवासी आहे म्हणून एक राष्ट्रीय भूमिका घेत असताना या संपूर्ण समस्येच्या अनुषंगाने संसदेवर चर्चा झाली पाहिजे, उपाययोजना झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी या अनुषंगाने भूमिका ही सरकारने घेतली पाहिजे. मात्र हे सरकार हे कुठेतरी या पेपर फुटीतील एका रॅकेटला हे पाठीशी घालत आहेत. राम मंदिराचाही चंपतराय प्रकरणाला पाठीशी जशा पद्धतीने घातलं जात आहे, अगदी तशाच ते पाठीशी घातलं जात आहे. आणि 2 दिवस झाले संसदेमध्ये ना सरकार प्रतिसाद देत आहे, ना दोन्ही सभागृहाचे जे पीठासीन अधिकारी आहेत ते या संदर्भामध्ये कुठे सकारात्मकता दाखवत आहेत. आता रस्त्यावर बसून सत्याग्रह करण्याच्या ऐवजी आपल्या देशवासियांजवळ काही राहिलेलं नाही. अगदी हर्षवर्धनजी, आपण बघतोय की या सगळ्यामध्ये काँग्रेस तर आक्रमक आहेच, मात्र काँग्रेसची मागणी जी होती, विद्यार्थ्यांची जी मागणी होती कालची, किंवा काँग्रेसनं आज मागणी केली होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, मात्र आता राहुल गांधी यांनी आंदोलन स्थळावरून एक ट्विट केलंय आणि मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्याच राजीनाम्याची मागणी राहुल गांधींनी केली आज. या कारभारात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघच जण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघच जण हे चालवत आहेत आणि बाकी सगळे हे प्यादे आहेत. राहुलजी पहिल्या दिवशीपासून नरेंद्र मोदी यांनाच या संदर्भामध्ये उत्तर मागत आहेत आणि त्यांच्याच राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यानच्या काळात ताबडतोबीनं धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत असताना राजीनामा द्यावा ही देखील एक मागणी आहे. मात्र तीच पूर्ण होत नाही आणि या सगळ्यांचा कल्प्रिट जे आहे हे नरेंद्र मोदी आहेत. कारण देशामध्ये केंद्रीयकृत व्यवस्था ही सर्व स्तरात ही नरेंद्र मोदींनी स्थापित केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला क्रेडिट जर सगळंच पाहिजे तर डिस्क्रेडिटचा भाग हा देखील तुमचा आहे. त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा एव्हानाच द्यायला हवा. अगदी हर्षवर्धनजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत होते आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा केंद्र सरकार, त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे.